तुम्ही जे आज शिकलात, हं. एकदम ब्रँड न्यू म्हणून जे शिकलात, ते किती वर्षानंतर त्याची उपयुक्तता ही निम्मी होईल? तर ते पूर्वी 10, 15, 20 वर्षापूर्वीपर्यंत होतं. ओके. आता ती बरं. 5 वर्षावर आली आहे. बापरे! हे 5 वर्षापूर्वीचा नंबर आहे. म्हणजे बापरे! तुम्ही ज्याला आज ब्रँड न्यू म्हणताय, ते हं. 3 वर्षांनी रद्दबातल झालेलं असेल 50% पर्यंत. आणि ते हाल्फ लाईफ जर आपण कॅल्क्युलेट केलं, तर एका दशकामध्ये तुम्ही जे आज ब्रँड न्यू म्हणून शिकलात, ते वापरलं जाणार नाहीये. की जे तू मगाशी म्हणलास 77% हो. ते कन्सिस्टंट आहे. मी रोज नवीन शिकत राहणं कंपल्सरी करेक्ट आहे. आणि त्यामुळे रिस्किलिंग हे किमान 54% लोकांना आता आवश्यक आहे. आणि ते नाही झालं तर त्यांचे जॉब धोक्यात आहेत. लगेच उद्या जातायत, आता ते अगदी रस्त्यावर येणार असं काय मी चित्र रंगवत नाहीये. हो. पण म्हणजे लाँग टर्मसाठी की एकदा आपण कुठेतरी चिकटलो म्हणजे तिथनंच रिटायर होणार. हे जे चित्र होतं हो. त्याला 2 पंच एंड 1 लंच असं म्हणतात. पंच करून आत जायचं, काम करायचं, लंच